जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता. जय जय म्हणा सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोणी. जय जय समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिणी, वेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर. राम राम राम. सर्व हरिगुरु भक्तांना, राम भक्तांना स्वानंदाचा राम राम. आज रामनवमी, पावन पर्व. सनातन संस्कृतीमधला राम आणि कृष्ण हे दोन मोठे अवतार, त्यापैकी हा राम अवतार जो त्रेतायुगामध्ये झाला. अवताराचं कारण अनेक कथा आहेत, की भगवंताला साकडं घातलं होतं की प्रभू आमच्या भक्तीचं फळ आम्हाला असं दे. की तुझ्याकडून काही मागण्यापेक्षा आम्ही तुलाच मागतो. आणि म्हणून भगवंताने असं म्हणतात की दशरथाच्या पोटी आणि मग कौशल्याच्या पोटी जन्म घेतला. कथा अनेक आहेत. कथेपेक्षा रामचरित्र श्रेष्ठ का आहे, तर भगवंताने सांगितलं हा मृत्यूलोक आहे, हे दुःखालय आहे. तर इथं आनंदानं, सुखानं, समाधानानं यायचं कसं, राहायचं कसं आणि जायचं कसं. जानकी जीवन स्मरण जय जय. अशा मूळ मुद्दा ह्याचा सांगितला पुन्हा, की रामचरित्र श्रेष्ठ का आहे, तर त्यांच्या 3 गोष्टी सांगितल्या शास्त्रांनी. पहिल्यांदा त्यांनी मर्यादा कधी ओलांडली नाही, वचनाचे पक्के राहिले. आणि महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे आतून कधी शांती भंग झाली नाही. या 3 गोष्टी रामांच्याकडून विशेष असल्यामुळं अनेक ठिकाणी तेव्हापासून ते आत्तापर्यंत रामभक्त होतच गेले. असो, मग ह्या रामाची महिमा एवढी का आहे, तर बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्रामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते अद्भुत आहे. राम रामी ते रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तुलसी राम नाम वरानने. बुधकौशिक ऋषी सांगतात, मला स्वप्नामध्ये किंवा ध्यानामध्ये, समाधीमध्ये शिवजींनी स्वतः येऊन सांगितलं की माझा जो इष्ट आहे राम, त्याच्याबद्दलची काहीतरी अशी विशेष रचना तू तयार कर आणि ती सर्वसामान्यांना प्रिय होईल असे काहीतरी कर. आणि मग बुधकौशिक ऋषींनी त्या विष्णू सहस्रनामाची रचना केली. त्याच्यामध्ये असं सांगितलं, रामरक्षेची रचना केली. तर विष्णू सहस्रनामामध्ये सांगितलं की एका बाजूला 1000 नावं आणि एका बाजूला राम हे एकच नाव. का बरं असं? आपलं जे शरीर आहे ते अग्नितत्व आणि जलतत्व या दोन्हीवर समतोल आहे त्याचा. असं असताना अग्नी अधिक भडकला तरी व्याधी, आणि शरीरामध्ये पाणी अधिक झालं तरी व्याधी. ह्या दोन्हीचा समतोल राखण्यासाठी राम मंत्र श्रेष्ठ सांगितला. बरं, एवढंच काय, अजून त्या रामरक्षेमध्ये विशेष महिमा त्या स्तोत्रातून सांगितलेले आहेत. पण सर्वात श्रेष्ठ काय आहे की राम किंवा राम हे वैर नष्ट करतं. ठीक आहे ना.
शत्रूला सुद्धा जाता आता तुम्ही जरी नमस्कार करून रामराम म्हटला, त्याने 10 दिवस उत्तर नाव देऊ द्या, 11 वेळेस त्याला विचार करावा लागेल की आपण काय, ते स्वतः आपल्याला रामराम करतात. महिमा अपार आहे रामनामाची. असा रामनामाचा महिमा स्वतः ज्यांनी आपल्यामध्ये जिरवला आणि त्या रामाचा जयघोष करून त्रिलोकीमध्ये डंका पेटवून, की जसं रामरायाने संपूर्ण चराचराला शांतीचं पांघरून घातलं, मर्यादेचं पांघरून घातलं, म्हणून त्याला रामराज्य म्हटले. आता कठीण आहे, कारण आता कली सुरू झालेला आहे. कली वाईट नाही, कलीमध्ये जो जन्माला येतोय त्याची वृत्ती फक्त हलकी होत चालली, बाकी मनुष्य तोच आहे. त्या मनुष्याला पुन्हा आपली जाणीव व्हावी, की आपल्या वंशाची जाणीव व्हावी, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपण कोणाच आहोत, आपल्यासाठी कोण काय करतंय, ह्यासाठी कलियुगामध्ये रामनाम श्रेष्ठ सांगितलं. जसं गोंदवलेकर महाराज आहेत, समर्थ आहेत, अनेक जसे महापुरुष आहेत, त्या महापुरुषांनी हे जीवन जगून दाखवलं, समाज गोळा केला आणि रामनामाच्या महिमेचा उद्धार केला. महिमेचा, रामनामाचा नाही. आणि ती महिमा जगून दाखवली. ऊन येत असेल तिकडे तर ऊन नाही येत. राम तर तरी बी जेवढं 1 तासामध्ये होईल तेवढं तुम्हाला जास्ती करून सांगतो. तर रामरायाने सीतेचं हरण हेही निमित्त, रावणाचा अंत हेही निमित्त, आध्यात्मिक रामायण वेगळं आहे, कथापुराणाचं रामायण वेगळं आहे, अशी हजारो रामायण आहेत. पण तरी बी श्रेष्ठ त्यातलं काय आहे की वैर नष्ट करण्यासाठी रामचरित्र सर्वात सुंदर आहे. दुसरी गोष्ट, आलेल्या प्रसंगामध्ये शांतीपूर्वक, परिस्थितीला कुठल्याही खतपाणी न घालता शांतीपूर्वक ती वाट ओलांडून पलीकडे कसं जायचं या शिकवणीसाठी रामचरित्र श्रेष्ठ आहे. रामचरित्र जो गातो त्याच्याबद्दल असं म्हटलंय की हनुमंतराय म्हणतात मी त्याचा ऋणी राहतो. काकभूषिंडी म्हणतात अनेक युग आली आणि गेली, पण माझ्या इथे रामायण अखंड चालू आहे. केवळ रामायणच चालू नव्हे तर माझ्या आतमध्ये अखंड रामनामाचा मंत्र चालू आहे आणि त्या गतीनंच मी उडत असतो. शिवजी म्हणतात जरी मी कैलासामध्ये तपस्येला बसलो असलो आणि पत्नीसह जरी असलो तरी माझं चित्त अखंड रामनामामध्येच तल्लीन असतं. कधी मी श्वासावर घेतो, कधी अनाहदावर घेतो, कधी नजरेनं घेतो, तर कधी कानाने ऐकतो, कधी रोमानं मी त्याचा अनुभव करतो. पण शिवजी म्हणतात माझ्या त्रिशूळच्या नोकावर जशी काशी बसलेली आहे तसं माझ्या जिभेच्या अग्रभागावर केवळ राम हा मंत्र बसलेला आहे. त्रिशूळाच्या अग्रभागावर ही काशी नगरी बसलेली आहे, तसं जिभेच्या अग्रभागावर केवळ राम माझ्या बसलेला आहे. आणि तो राम म्हणताच ह्या मायेतून मी त्या माझ्या लोकाची मला स्मृती होती, ज्या लोकाचा माझा बाप आहे त्या लोकाचा मी आहे. बाप म्हणजे परमात्मा राम. ज्या लोकीचा माझा बाप आहे त्या लोकीचा मी आहे. अनेक महापुरुषांनी याचे अनुभव घेतले. मग आता असं सांगितलं की प्रभू तुम्ही तर जाणार ह्या मृत्यू लोकातनं, झालं रामायणाची रामलीला केली, कृष्णलीला केली, शिवलीला केली, तुम्ही सगळे येता, लीला करता, सगळे जाता, पण आमच्या सगळ्यांचं काय एवढं पुण्य नाही, एवढं आयुष्य नाही, एवढी सहनशीलता नाही, तरीही आम्ही तुमचे आहात, तुम्ही आमचे आहात, या स्मृतीला धरून राहण्यासाठी आम्ही जगायचं कसं? सोपा सरळ कुठला काय उपाय आहे का? तेव्हा भगवंताने सांगितलं, हनुमंताला बी सांगितलं मारुतीरायानं की अरे बाबा, जोपर्यंत तुला रामनामाची गोडी आहे आणि जोपर्यंत तुला रामकथेचं श्रवण होतंय तोपर्यंत तुझा आणि माझा संबंध अखंड आहे. आणि मग मारुतीराय हसले. तर प्रभूने विचारलं हसण्याचं कारण काय? नाही म्हटले, माझ्या कालच कानावर आलं होतं की तुम्ही प्रस्थान करणार आहे आता या लोकातून, पण माझी अशी इच्छा होती की मी तुमच्याबरोबर येणार आहे हे निश्चित होतं, पण जेव्हा मला कळलं की तुम्ही मला ठेवून जाणार आहे त्यावेळेस मी ही शर्त माझ्या मनात सांगितली, मनात रचली आणि मी तुम्हाला बोलणार होतो
की जर मला इथं मृत्यूलोकात ठेवताय आणि चिरंजीव पदावर मला ठेवताय तर एकाच अटीवर राहीन की जेव्हा पृथ्वीवरची रामकथा बंद होईल आणि माझं चित्त रामनामाशिवाय जेव्हा चित्त राहील तर मी इथून प्रस्थान करेन. जय जय. अशा रामनामाचा महिमा प्रत्येक महापुरुषाने आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवला, आपल्या जीवनामध्ये अनुभवला. त्यातले समर्थ थोर श्रेष्ठ महापुरुष मानले जातात. का मानले जातात? की सावधान या शब्दावरच त्यांनी घर सोडून दिलं. हे आपण ऐकत सगळे कथेत आलोय. सावधान, ब्राह्मणाकडून एवढा शब्द ऐकला, लग्नातून पलायन केलं. हे सगळ्या कथा माहीत आपल्याला सगळ्यांनाच. पण प्रश्न असा येतो मग की मायचं आपलं बी लग्न लागलंय, आपण यातून सावध कधी व्हायचं? नाही का? आपण गर्भात आलो वासना घेऊन आणि मग हे मायेचं आपलं लग्न इथं आल्या लागलं आणि मग असं वाटलं की ही माया माझीच आहे. पण भगवंत म्हणते ही माया माझी आहे. आणि माझं करता करता मग इतकं हे झालं की इथून बाहेर कसं पडायचं? तेव्हा मग भगवंतांनी सांगितलं की मला प्राप्त केलेले जे महापुरुष आहेत त्या पृथ्वी तळावर मोक्षदायक तीर्थ म्हणून मी त्यांना वरदान करतो, वरदास्त्र देतो. मोक्षदायक तीर्थ का? तर गुरुभक्त, हरिभक्त, इष्टभक्त त्याचं जो भजन करतो ते साक्षात माझंच भजन आहे. गुरु नानकांनी बी श्लोक 9 सांगितलं, 9वा महिला, जो त्यांचं भजन करतो तो माझंच भजन करतो, जो माझं भजन करतो तो त्यांचंच भजन करतो. पण मला काही काळ इथं लीला करावी लागते. त्याच्यानंतर मला इथली साफसफाई करून, नाही का, इथली घाण काढून पुन्हा मला जेव्हा वेगळ्या युगाची रचना करावी लागते, त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे सोपवतो. आता हे तुम्ही पहा. आणि मागणी तुमची, पुरवठा माझा. भगवंत म्हणतात तुम्ही मागा, मी पुरवतो. असं आजचा विशेष विषय काय की रामजन्मी आपण रामजन्म साजरा करतो. अनेक ठिकाणी भजनं होतात, कीर्तनं होतात, प्रवचनं होतात. तर हे बाहेरचं भजन ठीक आहे, कानानं ऐकलं आणि पुन्हा विसरून गेला किंवा तेवढंच पुण्य घेतलं निघून गेला. भजनाचा धर्मशास्त्रामध्ये अर्थ असा सांगितलेला आहे की भजन म्हणजे आपण आपल्या नजरेनं जगाला रामरूप पाहणं. ठीक. आणि आहोतच आपण सगळे रामरूप. कारण यातनं जो आहे, ज्याला आपण चैतन्य म्हणतोय, प्राण म्हणतोय, आत्मा म्हणतोय, तो गेल्यानंतर आहे का नाही, आपण फोनवर काय सांगतो, आता काय त्यात राम राहिला नाही. मग त्याचं निवारण काय? तर स्वाहा. अच्छा, सर्वाला मृत्यू माहीत आहे, जन्म माहीत आहे, पण जन्म मृत्यूच्या मधली जी खेळी आहे ती मायेची आहे. आणि त्या मायेपासून वेगळं राहण्यासाठी ज्याची माया आहे त्याच्याशी आपण संलग्न राहणं हाच एवढा उपाय आहे. मग उपाय काय सांगितला? तर भगवंतांनी सांगितलं हनुमंतालाच, बा उपाय एवढाच आहे की तू ज्याचा जप केलास तो तुला प्राप्त झाला. हे तर सत्य. आणि त्यामुळं तू चिरंजीव झालास. आणि चिरंजीव नुसता चिरंजीव झाला नाहीस तर मी तुझा ऋणी झालो. म्हणून अजून म्हणतात मारुतीमध्ये 3 देवता आहेत, महादेव, शनिदेव आणि स्वतः हनुमंत देव. तर अनेक संकट जर आपल्यावर वारंवार येत असतील तर असं वरदान दिलं गेलं की लौकिक वैभव, कीर्ती जे काय पाहिजे असेल त्याने शनिवारच्या दिवशी मारुतीला तेलवात केली किंवा रुईच्या आकड्याच्या पानांची माळ घातली किंवा सेंदूर लावून त्याच्यावर श्रीराम मंत्र केला 11 वेळा किंवा 11 प्रदक्षिणा केल्या किंवा 11 मारुती स्थापनेत केलेल्या मारुतींची नावं घेतली किंवा भीमरूपी जरी केलं किंवा तुळशीचं कुठलं तुळशीने रचलेलं हनुमान भावष्टक काहीतरी असं काय एका सूत्र आहे, हे जरी केलं तरी सुद्धा त्याची प्राप्ती होते.
असं विषय आता जरा पुढे सरकवतो. हे रामचरित्र श्रेष्ठ काय आहे तर ह्या मृत्यूलोकात आल्यानंतर सुखाचा क्षण भोगता भोगता दुःखाचा आला तरी सुद्धा समता हल्ली नाही. शेवटी ते परमात्माच आहेत आणि आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत. त्यांच्यात आणि आपल्यात जमीन आसमानचा फरक आहे. ते अनंत आहेत, आपण शांत आहे. ते वैराग्य मूर्ती आहेत, आपण त्यागमूर्ती बी नाही. त्यांचा सतत नंदादीप विवेक जळत असतो. सतत नंदादीप विवेकाचा जळत असतो. आपला वारंवार पेटवावा लागतो. खूप फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. अशा त्यांचे एवढी संकट आपल्या कुणावरच नाहीत. जय जय कुणावरच नाहीत. रामराज्य होते, आत्ता सत्ता स्थापने करायची आणि लगेच सगळे मंत्री गेले कुठे? आसामला. किती वेगळं. कथा खूप सुंदर आहेत, पण तीही त्यांची लीलाच होती. की असं म्हणतात की कौशल्या मातेला सांगितलं होतं की मी तुला इतका प्रिय आहे, किती प्रिय आहे ते दाखव, तर माझ्यासाठी मी तुला जे मागतोय ते देशील का? आणि त्याच वेळेस आदल्या दिवशी मागितलं की असं माग उद्या मागणं करताना की माझ्यासाठी वनवास माग. अशा कथा भरपूर आहेत. सार एवढाच आहे की हनुमंतरायानं सांगितलं की ह्या मृत्यू लोकातून ज्यावेळेस जो कोणी इथून प्रस्थान करेल मृत्यूलोकातून प्रस्थान करेल त्यावेळेस त्याच्या कानात मुखात जर राम असेल तर तो माझ्या लोकेला येणार, साकेत धामाला येणार. कुठलं धाम? साकेत धाम. त्याच धामाला येईल. मग काय झालं? कलियुग मोठं असं त्याचं वय वाढत गेलं. प्रत्येक युगाचं महिमा ज्या पुरुषाने अनुभवली त्या पुरुषाने महिमा जनाला ऐकवली. त्यांचा उद्धार बी करून दाखवला. जसं महाराजांच्यापाशी डॉक्टर कुर्तकोटी होते, ऐकणे. अच्छा, गर्भश्रीमंत व्यक्ती असं म्हणतात, राजघराण्यातले का काहीतरी ते होते आणि उच्च पदवीधर बी होते. अच्छा, तेच काय ब्रह्मानंद बुवा उच्च पदवीधर होते. आनंद सागर जालन्याचे उच्च पदवीधर. हे श्रेष्ठ लोक जरी त्यांच्यापाशी होते, रामानंद महाराज, पुन्हा प्रल्हाद महाराज, असे दिव्य आत्मे होऊन गेले त्यांच्याबरोबर जोडीला. या सर्वांना एकच सांगितलं, जर मला पचलं असेल तर तुम्ही माझ्यापाशी थांबा, मला पचलं नसेल तर वेळ घालवू नका. जय जय. ठीक आहे ना. कुणाचं तरी ऐकून तुम्ही माझ्याकडे येऊ नका आणि माझ्याकडून काय मिळेल अशी अपेक्षा करू नका, कारण दाता राम आहे. दाता राम आहे, मी नाही. हा, मी तुमची गोष्ट कानावर घालेन. जर तुमचं पुण्य असेल किंवा त्याची मर्जी असेल तर ते पुण्य बघणार नाही, मर्जी असेल तर पुण्य बघणार नाही. आणि तुमचं पाप असेल तर तितकंच तो तराजून पुण्य बघेल. महाराजांनी स्पष्ट. पण हे लक्षात ठेवा, मी देत नाही, दाता राम आहे. अनेक घटना महाराजांच्या जीवनात घडल्या, समर्थांच्या घडल्या. असे कितीतरी महापुरुष होऊन गेले पृथ्वी तळावर. सर्वांनी एकच शेवटी की हनुमंतांनी सांगितलं की प्रभू, जर मुखातून नाम निघालं आणि कानात नाम जर झालं तर त्यानं माझ्या साकेत धामाला यायचं. मग ह्याच्यापेक्षा आणखी सोपं काय आहे का म्हटले. तेव्हा मारुतीरायाने विचारलं, अनेक देवतांनी बी विचारलं होतं, ऋषीमुनींनी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, काशी नगरी जी माझी आहे ती माझी फार प्रिय आहे पृथ्वी तळावर. ठीक आहे ना. तसं सप्तपुरीमध्ये अयोध्या हे पहिलं नाव येतं, पण तरी अयोध्येपेक्षा काशी का प्रिय आहे तर रामाचे इष्ट शिव आहेत. आणि अनेक संकट शिवजीने जेवढी झेलली तेवढी कुठल्या देवतेनं झेलले नाहीत. म्हणून उत्तम सेवक या निमित्तानं रामरायांनी शिवजींची निवड केली आपला इष्ट म्हणून. उत्तम सेवक, पण त्याला इष्टचं रूप दिलं. शिव माझा इष्ट आहे. मग वरदान काय मागायचं तर संवादात्मक त्यावेळेस सांगितलं की मी वरदान एवढंच मागतोय. ऐकताय ना. जय जय. वरदान एवढंच मागितलं की प्रभू, माझी एक इच्छा आहे. पार्वती म्हणते मला ही नगरी फार प्रिय झालेली आहे काशी,
तर मला वरदान एवढंच द्यावं. काय? तर कितीही पाप्यातला पापी जीव असो, निकृष्टातला अपिच्छेद सुदुराचारो, पापेभ्याम अधिक पापेभ्यो, कितीही पापी असो, पण या काशी नगरीच्या आवारात जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला गती प्राप्त व्हावी. त्यानं तुझ्या लोकाला किंवा माझ्या दोन्हीतल्या एका लोकाला त्याला संधी मिळावी. रामरायांची फक्त मुद्रा झाली हासरी. हनुमा हासरी मुद्रा झाली, डोळ्यावाला आहे की हासरी मुद्रा झाली आणि तिथंच वरदान दिलं. ठीक आहे, तथास्तु, तसंच होईल. जो कोणी काशीमध्ये प्राण सोडेल तर प्राण सोडण्याच्या आधी मी स्वतः किंवा माझे पार्षद येतील आणि त्याच्या कानामध्ये राम राम करतील. केवळ एवढ्या मंत्रावर तो तरला जाईल. म्हणून तारक मंत्र म्हटलं त्याला, तारणारा मंत्र. अनुभव घेऊन बघा. जो कोणी आपला वैरी आहे की नाही, आपण होऊन त्याला प्रसन्नतेनं हात जोडून जर रामराम केला तर वैराला तारक मंत्र झाला. तो लोभ्याला तारक मंत्र झाला. म्हणजे जो माणूस बिलकुल काशीची लंगोट सुद्धा द्यायला काहीच द्यायला तयार नाही, त्याला रोज रामराम करा, तो काहीतरी काढून देणार. तारक मंत्र का म्हटला? तर ह्या मंत्रानं तुम्हाला हा मायालोक पार करण्यासाठी एक नाव दिली त्याने. असो दुसऱ्या कशाला, आपणच तुम्ही रोज जिभेवर इच्छा असू नाही तर नसू, तुम्ही हा मंत्र जिभेवर आणा. आणि जेव्हा तुम्हाला कंटाळा येतोय तेव्हा थोडीशी बिंबीची जागा धनुष्यासारखी आत ओढा आणि नुसतं प्राण बंद करून ऐका, तर तो मंत्र तुम्हाला ऐकू येतोय का पहा कुठून. कारण जगात कुठेतरी त्या प्रत्येक ठिकाणी असं सांगितलं, ज्या क्षणाला राम मंत्र बंद होईल त्या क्षणाला मायेचा तांडव सुरू होईल. मम माया, मायेचा तांडव सुरू होईल. आता आपण बघतोयच, पडलंच 2-3 दिवसात लॉकडाऊन. जय जय. पुढे अजून बेकार दिवस आहेत, सावध व्हा. एवढंच. 6-6 महिने आधी मुखातून आमच्या जातं, ते समोर दिसायला मिळतं. ठीक आहे ना. पुढे हे जातीवादाचे तांडव फार मोठे आहेत, आता फार मोठे आहेत. ठीक आहे ना. कारण तुमचा गळा कापताना शेजारात दार लावून घेणार आहे, दार उघडणार नाही तो. असे दिवस येणार आहेत पुढं. समजते ना. तुमचा गळा कापताना शेजारी दार लावून घेणार आहे, असे दिवस आहेत पुढं. म्हणून आता सावध. तिथे राम येणार नाही, तिथे कृष्ण येणार नाही. कारण दोन्ही वेळेस रामाने सुद्धा सांगितले तेच आणि कृष्णाने सांगितले, मी पाठीमागं उभा राहीन, मी पुढे उभा राहीन, पण उभा राहणाऱ्याच्या बरोबर मी आहे. आळशी प्रमादी पळपुट्यांची मी नाही. ठीक आहे. अशा मग ह्या रामनामाची महिमा, त्यांच्या काळात मारुती विरुती आले होते, आता कोण पळतोय? हनुमंतरायाने सांगितले की प्रभू एवढं करा, एवढं करा. काय? की हा जो तारक मंत्र आहे, ज्या क्षणाला माझ्या मुखातून बंद होईल त्या क्षणाला मी असे समजेन हा माझा मृत्यू आहे आणि मी तुमचा दास नव्हे आणि तुम्ही माझे स्वामी नाहीत. म्हणून जरी माझ्या अनन्यतेवर तुम्हाला विश्वास असला तरी मला विश्वास नाही. म्हणून माझी अनन्यता कायम राहण्यासाठी माझ्यावर तुमची कृपा असू द्यात. आणि कृपेच्या रूपात काय मागितलं हनुमंतांनी? तर म्हटले, सिद्ध महापुरुषांच्या मुखातून जर हे नाम निघालं आणि जर कुणाच्या कानावर पडलं तर त्यांचा गुरु आणि शिष्याच्या निमित्तानं तुम्ही संबंध जोडण्याचं वरदान द्या. ठीक आहे ना. अष्टसात्विक भावानं भगवंताने सुद्धा ते वरदान दिलं. आणि भगवंताने सांगितलं की ज्याला रामनामाची गोडी लागलेली आहे, जो रामनामाशिवाय राहू शकत नाही, ज्याच्या रोमारोमात राम आहे, तो म्हणायला फक्त त्याचा देह आहे साक्षात मग तो मीच आहे.
झालं काय? हे वरदान मिळालं आणि प्रभूंनी सांगितलं की ते नाम म्हणजे आता साक्षात ते माझं स्वरूपच असेल, परमात्म स्वरूपच असेल. त्याच्या प्राप्तीसाठी आता तुम्हाला हिमालय तुडवायची गरज नाही, अनुष्ठानं करायची गरज नाही, अश्वमेघ सारखे राजशिव सारखे यज्ञ करण्याची गरज नाही. जे नाम मी देतोय वरदानाच्या रूपात ते आता माझं स्वरूप आहे. म्हणून राम राम केल्यानंतर काम होत असेल तर ते साक्षात भगवंतच आपलं काम करतोय. राम राम म्हटल्यानंतर समर्थांना भिक्षा मिळत असेल तर समर्थ म्हटले मला साक्षात रामच वाढतेत. वरकडकंडंडी कोण देईल आमासी, म्हणून आम्हाला आम्हा राम देतो रे, हे ब्रीद आहे समर्थांचं. समर्थ म्हणजे कोण नाही का? अजून कुणाला कळले समर्थ? कुणालाच कळाले नाहीत. तर समर्थ म्हणजे कोण? तर शंकरदेवाने सांगितलं समर्थ म्हणजे रामनामाचा कल्पतरू. ठीक आहे ना? की ज्याच्या खाली जायचं आणि चिंतामणी फक्त आपल्या चित्तात आणायचं आणि ते समर्थाने पूर्ण करायचं. काय म्हटले? उभा कल्पत तरु तळी. मग या रामनामाची महिमा सांगताना ते म्हटले हे मी माझं साक्षात हनुमंताला आणि सिद्ध पुरुषांना स्वरूपच देतोय, परमात्म्याचं स्वरूप. म्हणजे शिक्कामोर्तब केला. ऐकतोय का? शिक्कामोर्तब केला की ज्याच्या मुखातनं राम आला, ज्याच्या कानातनं राम आला, ज्याच्या श्वासातनं राम गेला ते माझं स्वरूपच झाला. पुढं म्हटले वरदान सांग. तर म्हटले ज्यावेळेस असे एखाद्या सद्गुरूकडून, म्हणजे सद्गुरू म्हणजे काय की ज्याला सत्याशिवाय दुसरं काही प्रिय नाही त्याचं नाव नसतं. सद्गुरू म्हणजे कुणी पिंड नाही, ज्याला फक्त सत्यच प्रिय आहे. आपल्यातलं सुद्धा आपण किती कुटील कपटी पापी, आपल्याला माहिती आहे एका दिवसात पाप किती होते, फक्त तो मोजणीत घेत नाही. तर ते म्हटले राम नाम हे खोड रबर आहे. काय आहे खोड रबर? दिवसा केलेलं पाप संध्याकाळी आपण जर रामनाम घेतलं तर ते खोडून काढतं, आणि रात्रभर केलेलं पाप दिवसा खोडून काढतं. पण पुन्हा पाप करायचं नाही हे सुद्धा लिखित आहे. जय जय आली ना? घेऊन गेली? गेली, आली न गेली. बरं ठीक. हा खोड रबर आहे. तर हे सद्गुरूकडून जर घेतलं की नाही तर त्याचं कल्याण झालं. कारण ह्या माया लोकांकडे थोडंसं नीट बघा, आणि आजचाच शेवटचा दिवस आहे असं एक मनात गृहीत धरा. आणि आहेच हे बी खरं आहे. उद्या कुणी मेलाय का? नाही, आज मरतेत. एक नजर फक्त मारा, श्वास बंद करा आणि ह्या लोकातून जायचं एवढं दृढ करा. अनुभव काय येतोय बघा. घोर कली आहे, घोर. पुढे अजून तुमच्या लहानपणाचा आठवा ना आत्ताचा आठवा. तुम्ही दिवस कसे काढले, मुलं कशी काढतात बघा. सगळं घोर कलीत आहे. मग काय? तर वरदान काय दिलं की आता मग हे नाम मी ज्याला सत्यप्रिय आहे त्याला देतोय. ठीक आहे ना? आता ज्याला ह्या मायेतून निघायचे त्यानं त्याला वरदान म्हणून द्यावं. त्याला वरद मंत्र बी म्हणतात, तारक मंत्र बी म्हणतात, गुरुमंत्र बी म्हणतात, इष्टमंत्र बी म्हणतात. भरपूर नावं कोणी आपल्या दिली. मग प्रश्न असा पडला की एकानं महाराजांनाच विचारलं की मग हे नाम कुठवर घ्यावं महाराज? मग तर महाराज म्हटले जेवताना कुठवर जेवता? साधं उत्तर ना. जेवताना कुठवर जेवता? तर म्हटले पोट भरलं की बंद करतो. पोट भरलं हे कुणाला कळतं? तर म्हटले मलाच कळतं. ते कशावरून कळतं? पोट भरले कशावरून कळतं? तर एक ढेकर येतेत आणि दुसरं आता नको म्हणून. मग तरी बी पोट भरले कशावरून कळतं? तर वाढणाऱ्यावर रागराग व्हायला लागला की समजायचं पुढच्याचं पोट जय जय आहे का नाही? तसं
वाढणाऱ्यावर राग नको म्हणतो ना. अरे पण का नको, पोट भरलं की, पण दिसना ना. मग तसंच नाम घेताना तुम्ही नाम घेताना दिसाल, पण साठलंय किती हे दिसणार नाही. आणि ते नाम तुम्हाला नाही तारणार, तुमच्या कुळाला तारेल म्हणले. मग ते कुटुवर घ्यावं, तर दुसरं महाराजांनी उतार सांगितलं. समर्थांना बी विचारलं की नाम कुटुवर घ्यावं म्हणून, तर ते म्हटले फक्त मरेपर्यंतच घ्या, पुढचं मी बघतो. अजून गोंदवलेकर महाराजांनी विचारलं. सारखीच भक्ती आहेत ना. आता ह्या प्रेमानंद महाराजांना किती जण विचारतात, आणि तेच तेच प्रश्न 8 महिन्यातून पुन्हा येतात. महाराजांना पुन्हा एकाने विचारलं, महाराज नाम कुठवर घ्यावं, नाम कुठवर घ्यावं. तर महाराज म्हटले जोपर्यंत जागा आहे तोपर्यंतच घे, झोपला की मी घेतो. बघा का, झोपला म्हणजे अज्ञानात मोहात गेला की मी घेतो. मग त्याने एक आपला बोध दिला, बोध तयार केला महाराजांनी जन्माचं सार्थक होण्यासाठी. आणि खूप मी मागेही सांगितलं, कलियुगामध्ये ऋषीमुनी तडफडतेत यायला इथं पृथ्वी तळावर, की नुसतं नाम घ्यायचे, बाकी काहीच करायचं नाही. मन लागू न लागू, काय पाप केलेलं असो पुण्य केलेलं असो, काही 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 आहे, तुमचं फक्त नाम घेतो एवढंच बघतो. नाही का, पूर्वीची माणसं कशी होती माहिती आहे का, पोरगं सकाळी शाळेत जायचं, संध्याकाळी यायचं, पुन्हा अभ्यास करायचं, पुन्हा सकाळी उठलं अभ्यास करायचं, आणि पोरं नापास झालं की गुरुजीचा गळा धरायची लोक, जुनी माणसं माहिती आहे का. मी बघितले पोरगं रोज अभ्यास करून, तू नापास कसा केलास, जय जय. नापास का केलास त्याला, कारण गुरुजीच्या हातात होतं. आता आता कम्प्युटरच्या हातात आहे ना, हे का हा पेपर हे आहे की नाही, आठवतंय ना. हां, आजोबा जाऊन झाला माझं नातवाला, मी बघतो उठल्यापासून अभ्यास करते, गुरुजीचा गळा धरत होती काशीबाई माहिती आहे का. हां, त्यामुळे गुरुजी म्हणायचे पाटलाचं पास. राम सांगायचे काय, तुम्ही आम्हाला सुद्धा नाम घेताना बघतेत, त्यावेळी तुमच्याकडे काळ यायला त्यांना काळाची धडगत होत नाही. नाही, त्याला नाम घेताना बघितलंय बस. म्हणून शास्त्राने सांगितलंय नाम मन लागो नाही तर नाव ते बघूच नका कलियुगात, नाही लागणार मन. का, ते पाप आतलं तुम्हाला उठायला भाग पाडणार. ते पाप त्याची बेचैनी होते, त्या मनाची घालमेल होते, नको नको ते संकल्प डोक्यात येतात, नको नको ती माणसं लक्षात येतात, नको नको त्या वस्तू लक्षात येतात. आणि आतूनच झालं तर बस 8 वाजलेत मग आता उठायचंय, पण तरी ते नाम तुम्हाला उठू देत नाही. पुढं चला, पुढं काय म्हटले की जर हे तुम्हाला नाम पचलं की तुम्ही नाही तुमच्याबरोबर बाकीचे बितरले, मग कुठवर घ्यावं नाम. तर नाम घेण्याचं एवढं सांगितलंय की जसं भांडं भरलं की आपोआप पाणी सांडतं नळाखाली, आहे की नाही. नळाखाली आपण लावलं, भांडं भरलं की सांडतं, तसं आपोआप तुमच्यातून स्वयंभू नाम यायला लागलं. उठता बसता खाता देता घेता, तर तुम्ही आसनावरच बसून घ्या, असा पुन्हा काय नियम सिद्धांचा राहत नाही. गणेश, पुन्हा आसनावरच बसून घ्यायची काय गरज नाही. चष्मा काढ की जराशी, हां आता दिसाल मला. बर ठीक आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या मुखातून स्वयंभू नाम चालू होत नाही, हे की नाही, भांडं भरल्यावर आपण भांड्यात हात घालत नाही, सांडतो त्यांना हात धुतो, तसं तुमच्या मुखातनं रामनाम सांडायला लागलं की दुसरं आपली साफसफाई करून घेतात. ही सद्गुरूंची महिमा आहे. ठीक आहे ना. एक प्रसंग सांगतो तुम्हाला ऐकलेला, की खालच्या जातीची एक व्यक्ती होती आणि त्याची इच्छा होती की हे फार मोठे संत आहेत आणि त्यांच्याकडून मला हा रामनामाचा मंत्र मिळावा. ठीक आहे ना. आता प्रेमानंद महाराज राधे राधेच मंत्र आहे त्यांचा गुरुमंत्र, आणि ते काय असं कान फुकून देत नाहीत किंवा काय दोरा बांधून देत नाहीत, काय नाहीत. असं राधे राधे तुम्ही ऐकलं की तुम्ही गुरु, मी गुरु तुम्ही शिष्य, असं स्वीकार चाललाय. त्यात पुढे एक व्यक्ती बसली पंजाबची, म्हटले महाराज माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे, तर म्हटले मला हे राधे राधे नको, मला हे राम नाम मंत्र पाहिजे आणि तुमच्याच मुखातनं पाहिजे. म्हणले राम 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 राम, झालं, हां चल घे, बस संपलं एकाच सेकंदात. हो म्हटले एकाच सेकंद. अरे एक श्वास आत जाय ना की एका क्षणात मृत्यू होतोय, एका क्षणात रामराम म्हटले. तुला काय असं वाटलं बाहेरची मोठी विधी करू का, हळदी लाव का, बाशिंग बांधू का, म्हणजे तुला वाटेल ना. ह्या महापुरुषाला, ज्यांचं नाव आता सांगतो तुम्हाला पुढं, ह्या महापुरुषाला राम नाम फार प्रिय होतं, पण त्यांची जात कोणाला माहीत नव्हती. झालं काय, एक सिद्ध महापुरुष गंगा स्नानाला पहाटे 3:30 ते 4 दरम्यान जात होते. तो काळ कसा होता,
बिना लाईटीचा होता. राजे राजवाडे चौकातच फक्त टेंबे आणि मशाले असायचे, बाकी कुठं नव्हत्या. अंधारामध्ये ते पायऱ्या उतरत काशीच्या घाटात चालत होते. तेवढ्यात काय झालं की आपण ज्या जातीचा आहोत त्या जातीच्या व्यक्तीला हा मंत्र गुरुमंत्र मिळणं कठीण आहे हे त्यांना आतून जाणवलं. खऱ्या अर्थानं असं म्हणतात की त्यांची जातच कोणाला माहीत नव्हती नेमकी, त्यांनाही माहीत नव्हती. मग झालं काय की त्यांचा त्या गुरूंचा पाय आपल्यावर हात पडायला पाहिजे, है की नाही? पण हात नाही पडला तरी चालेल, पण पाय तरी पडावा. म्हणून आंघोळीच्या पायरीच्या तिथं उतरायला ज्या पायऱ्या होत्या त्या पायरीवर आडवे झोपले आणि तेवढ्यात त्यांचा छातीवर पाय पडला. त्या गुरूंच्या मुखातून अरे राम 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 राम, कोण आहे, कोण लेटा इधर. होते कोण? कबीर महाराज. उठल्याने म्हणले मीच आहे. मी म्हणजे कोण? तर म्हणले आता ते तुम्ही सांगा. मीच आहे म्हणतोयस. झालं. मग मशाल होती मागणं आलेली, मशालीत बघितलं तर कबीर. काय नाव तुझं? म्हटले कबीर. गेले, स्नान केलं, आले. शनी पुन्हा ह्यांच्या मुखातून निघणाऱ्या रचना ते त्यांच्या कानावर गेल्या आणि शेवटी त्यांना विचारलं की ह्याला गुरु नाही, जात नाही, अमुक नाही, तमुक नाही, आणि हा फार म्हटले वेदांच्या भाषा बोलायला लागलाय, काय वेदावर ही करायला लागलाय, स्तोत्र रचायला लागलाय, वेदसार सांगायला लागलाय. आणि तो पंचायतीचा काळ होता नाही का, पंचायत बसायची. मग त्यांना तिथं बोलवलं आणि तिथं सांगितलं की बाबा हे काय चालवलंयस तू? 4 लोकांना भुलवतोयस, डबडी वाजवतोयस, टपडी वाजवतोयस आणि काहीतरी सांगतोयस रामनामाचं अमकन तमकन हेन. तर तुला पंचायतीमध्ये बोलवलं, नेलं. तिथं नेल्यानंतर म्हटले तुला गुरु तू केलेस का? तर म्हटलं हो मी गुरु केले. कुणाला केलंय? म्हटले तुम्हालाच केलंय. कधी केले? ती नाही का आंघोळीला जाताना म्हटले तुम्ही मला असं राम 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 म्हटलं. आणि ते माझा पाय पडला म्हणून म्हटलं होतं. तोच का तू? हो. त्याला मंत्र म्हणत नाहीत. म्हटले कशाला म्हणतात मग? लांबणं दिली तरी शिवेन, जवळनं दिली तरी मंत्र कशाला म्हणतात? तर म्हटले माझ्या मनानं तुझ्या मनाशी एकरूपता होणं ते मला काय माहित नाही. म्हटले माझ्या कानानं तुमच्या तोंडाची एकरूपता झाली. वाद वाढला होता. बराच आहेत त्यात काय कथा कुणी कुणी घातलेल्या. वाद भरपूर झाले. तर म्हटलं असं खोटं बोलू नकोस तू. काय मी काय तुला मंत्र दिलेला, तू मला बदनाम करू नकोस. हे म्हटले पण ह्याच्या वादाच्या पाठीमागं कारण काय आहे? मला जे भगवंत बोलवतोय ते मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला जे बोलवलंय ते मी ऐकतोय. गुरु शिष्याचं आता फिक्स झालं. मग एक ऋचा म्हणून दाखवली त्यांनी हिंदीमध्ये. अशा 2-3 रचलेल्या त्यातल्या ऋचा म्हणून दाखवल्या आणि त्यातल्या म्हणले आता ह्यातल्या वेदातलं सांगा. मग ती त्या गुरुनी वेदातलं सांगितलं. अच्छा मी हिंदीतलं सांगतोय. मग ते म्हणले की पत्रावळीत जेवलं तर पोट भरत नाही आणि सोन्याच्या ताटात जेवल्या पोट भरतं, असं काय आहे का? म्हणले नाही. म्हणजे शास्त्रार्थ वादावादी झाली. आणि त्यावेळेस सांगितलं की तरी मी म्हणले तू खोटं बोलतोयस. काय खोटं बोलतोय? तर मी तुला मंत्र दिलाय म्हणून तू सगळीकडे माझं नाव सांगत चाललाय की हे बाळ कोणाचं तर अमक्याच, ही बाळ कोणाचं अमक्याच, ही बाळ कोणाचं तमक्याच. तू खोटं बोलतोयस म्हटले. म्हणले मी बिलकुल खोटं बोलत नाही. तुझीकडे म्हणले खोटं बोलतोयस तू. गेले आणि जवळ जाऊन नमस्कार करायला वाकले. आता तस्मात शास्त्रप्रमाणे महापुरुषापाशी जायचं तर पहिला नमस्कार करायचा. जवळ गेले आणि नमस्कार करतो. म्हणजे तू खोटं बोलतोय म्हणजे जरा पादुका होत्या हातात. खोटं बोलतोस म्हटलं. खोटं बोलतोस का नाही बोल, मी मंत्र दिलं नाही. म्हटले आता तरी झाला का नाही सांगा. डायरेक्ट पादुकाच मारल्या डोक्यात. अशी कथा दिलेली आहे त्यांची. तर सार गर्भित त्यांना माहित होतं म्हटले की हा कोण पुरुष आहे कुणाला माहित नाही जात. तर राम नाम सांगायचा आशय. राम नाम जात बघत नाही, कुळ बघत नाही, गोत्र बघत नाही, स्थान बघत नाही, लिंगभेद बघत, काहीही बघत नाही. एकच बघतं की त्याची अनन्यता, तो माझ्याशी एकरूप आहे का. कबीरांची ख्याती त्यावेळेस फार झाली. जितकी ख्याती तितकीच बदनामी झाली.
जसं आपण गुरुदेवांचं बघतो, पहिले साक्षात्कारी आणि पुन्हा बलात्कारी. हो, पण त्यांना काय फरक आहे का? काहीच नाही, काहीच नाही. का? तर भगवंत जशा लीला करतो तसं भगवत प्राप्त महापुरुष कुठल्या वेळेस काय करतील हे कोणालाच काहीच माहीत नाही यातलं. म्हणून आपण त्याला रामलीला जसं म्हणतो तसं गुरुलीला असते. कोणाला खऱ्या अर्थानं काहीच माहीत नसतं आणि त्यांच्या मुखातून हे रहस्य कधी उघड बी होत नसतं, कधीच प्रकट होऊ देत नाहीत. राम सांगायचं असे आपण काय सांगतो की भगवंताने ह्या नामाची महिमा अशी सांगितली की ते नाम म्हणजे साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे. 4:10 सुरू केले ना? किती झालेत? आहेत अजून? हा, ठीक आहे. जय जय. आपण परमात्म्याच्या स्वरूपापासून, परमात्म्याचं स्वरूप म्हणजे काय? साक्षात भगवंताचं नाम आहे. ऊन येतं, इकडे बस. हो, किती बस समोर. परमात्म्याचं ऐका, तुम्ही एवढ्या लांबून आला, तुम्हाला बोलवलं होतं का? तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, मग हे कसं काय? हे सगळं घडी घडीला त्याचं नियोजन आहे. आता त्याच्या पाठीमागे एक कृपा बघायची आणि आपलं कर्म बघायचं. कर्म अशुभ असेल तर नको ती माणसाच्या सान्निध्यात आपण जाऊ, कर्म शुभ असेल तर संत संगत आपोआप जाऊ. ठीक आहे ना तुकाराम? जय जय. गंमत पहा, परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते जे गुरूंच्याकडून मिळालेलं नाम हे साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे. अलीकडे सर, म्हणजे हां काकीला दिसतोय का मी? हां, मग ठीक आहे. हां, दिसलो पाहिजे. हां, राम दिसेना म्हणून सीता कुठं कुठं झाडातनं बघत बसली होती, माहिती आहे का? हां, राम. प्रश्न कुठपर्यंत आला आपला की मग हे नाम कुठपर्यंत घ्यायचं? तर जोपर्यंत तसं भांड सांडत नाही तोपर्यंत भरतो. तसं नाम आपोआप मुखातनं सांडायला लागलं, उठता बसता खाता पिता, त्याच्याशिवाय काही नाही. का? तर मनाला, बुद्धीला, चित्ताला, अहंकाराला हे मान्य झालं का नाही की हेच एक सत्य आहे की बाहेरचं नाम घेणं बंद होतं, आतून नाम सांडू लागतं. ऐकताय ना? नाम आतून सांडू लागतं. नाही सांडलं तर श्वासावरती खेळू लागतं, नाही तर नजरेवर खेळू लागतं, नाही तर कानांना ऐकू येऊ लागतं. परवा गोंधळत गेलो होतो आणि पहिली 15 मिनिटं 8 ते 8:15 हां 8 ते 8:15 उभ्यानं प्रार्थना, आणि जेव्हा पुन्हा बसून प्रार्थना सुरू झाली का नाही, बसून प्रार्थना पुन्हा सुरू झाली, तर बसून प्रार्थना सुरू झाली त्यावेळेस माझ्या उजव्या बाजूला एक व्यक्ती बसली होती. साधारण 23-24 वर्षाचा मुलगा होता. तो डाव्या हातात, उजव्या हातात वय आणि डाव्या हातानं श्री गणेशाय नमः, श्री समर्थाय नमः, आणि ते पुन्हा नंतर श्रीराम 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 ते जिलेब्या चालल्या होत्या घालाय त्याच्या, लिहायच्या वहीवर, आणि ती वही जमा करायची असते महाराजांच्याकडं. श्रीराम 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 जिलेब. पण चेहऱ्यावर एकाग्रता नव्हती, वही पूर्ण करायच्या नादाला लागला होता. ठीक आहे ना? चेहऱ्यावर अशी प्रसन्नता, एकाग्रता, महाराजांच्या बशी बसलोय, महाराजांच्याकडून पूर्णत्व करून घेतोय, महाराज साक्षात आहेत, साक्षात राम येतोय माझ्या मुखातून हातातून, अशी काय प्रसन्न नव्हती. ते झाले आणि पुन्हा ती वही पूर्ण झाल्यावर तो असा काळजीत बसल्यासारखा बसला होता. पण मी त्याला जागं केलं थोडंसं आणि त्यानं माझ्याकडे बघितलं. तर मी वेशात होतो जपाच्या साधूच्या, माझ्याकडे बघितलं की एकदम त्यानं नमस्कार केला. मग मी काय दिलं त्याला? सगळी काळजी काढली आणि त्यानं प्रसन्नतेनं नुसतं असं केलं, बस बस संपलं. त्याला माघारी आणला. जय जय. गुरु सुद्धा आपल्याला रामनाम माघारी आणतं, बस बाकी काहीच नाही, माघारी आणतं. काहीच नाही केलं, मी त्याला फक्त स्पर्श केला आणि त्याने बघितलं खाली पिवळा आहे, वर पांढरा आहे, गळ्यात काहीतरी आहे, कपाळाला भस्म आहे, चंदन आहे आणि मागं दोरकांडी शेंडी आहे. ते सगळं बघितलं एकदम. त्यानं ज्या प्रसन्नतेनं नमस्कार घातला, मोकळा झाला.
असं भगवंतानं सांगितले, मोकळं होऊनच या जगातून जा, कारण मोकळंच आलो होतो. हे तर मान्य आहे की नाही आपल्याला? आलो होतो मोकळं, जाताना मोकळं होऊन जा. कुणाचं वैर घेऊन जाऊ नका, कुणाची स्मरण घेऊन जाऊ नका, कुणाचा मोह घेऊन जाऊ नका. हे रामनामाचं विशेष महात्म्य आहे. ते तुम्हाला मोकळं करून पाठवतं रामनाम. ऐकताय ना? ऐकताय का? आज तुमचं पुण्य असं समजा. आमची बोलायची इच्छा नसताना हे पोरगं म्हटले की नाही हिथं घेऊया, नाहीतर बस. हे का सांगतोय की आत्ता स्मरणात राहायचा आजचा दिवस आहे त्यांच्या. म्हणून भजनाचा अर्थ पहिल्यांदा सांगितला. भजन म्हणजे आपल्या डोळ्यानं त्याच्यातला राम पाहणे, समोरच्यातला राम पाहणे, हे भजन आहे. स महात्मा सुदुर्लभा, तो माझा भक्त या मृत्यूलोकात खूप दुर्लभ आहे. ज्याला पुढच्याच्यात मी दिसतो तो माझा भक्त फार दुर्लभ आहे. बहुनाम जन्मनाम अंते, राम नाम प्रपन्नते. मी वेगळा जोडला श्लोक. खूप जन्माच्या तपस्ये साधनेनंतर हे रामनाम आपल्यातनं येऊ लागतं. म्हणजे असं समजायचं की जर आपल्याला गुरु मिळाले असतील आणि अविष्ट झाला असेल तर आपलं कृपा झालेली आहे. आता फक्त आपण मोकळं व्हायचंय. चला पुढं. कुठवर नाम घ्यायचं कळलं तर जोपर्यंत आपल्या मुखातून नाम सांडत नाही तोपर्यंत. आणि दुसरी गोष्ट महाराज म्हणले, जोपर्यंत तुला अन्न खावं वाटतं आहे की नाही तोपर्यंत रामनाम घे. कारण जोपर्यंत त्याचं खातोय तोपर्यंत घे. हे परमात्म्याचं स्वरूप सद्गुरूकडून आपल्या मुखामध्ये कानामध्ये सांडायला लागलं की त्याचा प्रश्न कसा पडतो की कसं घ्यायचं नाम. तर पेरायला कसं जातो म्हटले? आंघोळ करून जातो, पारुसा जातो, कसा पेरायला कसं जातो? अच्छा, पेरताना कसं पेरतो? वर सगळी तोंड करून पेरत नाही. बस नाम कसं घ्यावं? तर नाम घेताना श्रद्धेनं घ्यावं, घेताना विश्वासानं घ्यावं, आणि अगदी नसेल बस. हाय की नाही? भांडणं करताना बघू सार्वजनिक, पूर्वीची आता जरा कमी झाली. पूर्वी बघायचं की नाही, बांधावरनं, परड्यावरनं, गोट्यावरनं, गुरावरनं, कोंबडीवरनं, मांजरावरनं, कुत्र्यावरनं नाव न घेताना माणसं शिवे द्यायची का नाही? आपल्या सगळ्यांना जुन्या लोकांना माहित आहे. आताचे ना, आता वेळच नाही हो तेवढं द्यायला. काय नाव न घेता शिवे द्यायची का नाही? आणि पुढच्याला कळायचं ही मलाच चाललंय. तसं भगवंताला आपोआप कळतं की हे माझंच नाव घेतोय काय. बस हे नाव असं घ्यावं. बरोबर आहे ना? उदाहरण तुम्ही जावा अजून खेड्यापेड्यात नाही, कोंबड्या कुत्र्यावरनं, गुराढोरावरनं, पोरा बाळावरनं ना न घेता अशा शिव्या असतात काय की ते शिव्या ऐकून त्याला सुद्धा तशाच शिव्या द्यायची इच्छा होती. तसं नाम कसं घ्यावं तर ज्याला पचलंय का नाही त्याच्यापाशी जाऊन तसंच नाम घ्यावं. हा सोपा उपाय. म्हणजे ज्याच्यापाशी गेल्यानंतर आपलं नाम जागं होतंय त्याच्यापाशी कधी कधी न जाता तसंच त्याचं स्मरण करून नाम घ्यावं. जे तरलेत नाम घ्यायच्या आधी, जे तरलेत यांच्यावर तुमचा विश्वास झालाय त्यांना स्मरण करून मग नाम घ्यावं. ऐकताय ना? जे तुमच्या नजरेत तरलेले आहेत हे महापुरुष, हे भगवंताला प्राप्त झालेले आहेत. गणेश बरं का, सुनी नाही आली, झोप तर आली. जय जय. ऐक की, तू इतका तल्लीन होऊन ऐकतोस की मला असं वाटतं आतनं चालूच आहे रामनाम का काय. ऐक, असं नाम घ्यायचे. कसं घ्यायचे तर जे महापुरुष तरलेत का नाही त्यांच्या स्मरणात जरी गेला का नाही तरी तुमचं नाम पवित्र होतं. समजतंय का? पार्टाच्या दुकानापुढं उभं राहून आपली कपडे साफ होत नाहीत, ती काढून द्यावी लागतात. तसं हे एक मन कापड आहे, ते गुरुंना अर्पण करावं लागतं, ते स्वच्छ करून देतात. नाहीतर मगाशी मी महाराजांची गोष्ट ऐकली की एक जण गाय घेऊन चालला होता, दुभती गाय. ह्यानाच द्यायची बघ गाय,
हा देणार आहे गाय. दुपती गाय घेऊन चालला होता आणि तिकडून परटाचं गाडाव आलं. बरं का. ते गाय घेऊन जाणारा त्याकडे ओझं होतं. तो काय म्हटलं माहिती आहे का, मला नमस्कार, रामराम परीट. तो म्हणला हा रामराम. गाडा मोकळत चाललंय. म्हटलं हा देता का. म्हटलं का. तर म्हटलं हे वजन न्यायला गायवर ठेवणं बरं नाही. हा म्हणले न्या की, काय हरकत नाही. आपण बदल्यात मी काय नेऊ म्हणले. ही काय दुपती गाय देतो की म्हणले. काम देणं दिली आणि गाडा घेऊन आला. का वज पोचवलं, संध्याकाळ झाली, आता गाडाव काय दूध देणार नाही हो. काय. आणि परीट म्हटलं काय बरं झालं बघा, आहे का नाही. कासंडी आणली, कासंडी भरली. काय. आणि हा विसरून गेला, घरात आला. आता विसरून काय जातोय की नेहमी दारात गाय आहे, पण दारात होतं गाडव. काय. आणि बायकोला हे माहित नव्हतं. मग बायकोने काय केलं, कासंडी घेतली आणि धार काढायला गेली. तर म्हणली, बायको म्हणली गायचं गाडव कसं झालं, राशी एकच ना. तसं कधी कधी आपल्याबद्दल असं होतं की आपण पाप्याचा पुण्यवंत कसा झाला. गुरूंच्या दारात गेला आणि पाप्याचा पुण्यवंत झाला. कपटीचा विनयी, दांभिकाचा नम्र झाला. काही कळत नाही बदल कसा होतो. असो, सांगायचं असे, ही नामस्मरणाची आपण त्या महापुरुषांच्या संघात जाऊन घेतलं की एकाग्रता आपोआप होते. कारण बघताच असं वाटतं हे पोचलेली लोक आहेत. आणि जर पोचलेले आहेत तर एक आशा राहते की महाराज आम्हाला सुद्धा तेवढं पोचवा बरं का. पण पोचवायच्या आधी एवढं काम होऊ देत. काय हाणमा लय संकटात हाणमा सारखा बरं का. एवढं काम झालं पाहिजे महाराज बरं का, एवढं काम झालं पाहिजे. म्हणलं तू जप सुरू कर बस, काही हरकत नाही. म्हणजे इच्छा जर पूर्ण होत असतील आणि आपल्याला जर वाटत असेल की इथं आपलं काम होईल, तर तिथं मागणी करायला काहीच भगवंत म्हटले हे नाही. म्हणून भगवंतानं सांगताना सांगितलं माझ्याकडे 4 प्रकारचे येतात, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. हे 4च माझ्याकडे येतात. आणि त्याचं पुण्य बघतो आणि त्याचं हित बघतो. आणि हित होत असेल आणि त्याचा अहंकार जात असेल तर त्याची दोन्ही कामं करतो. त्याला रिद्धी आणि सिद्धी बी देतो, मुक्ती आणि मुक्ती बी देतो. तिसरा प्रश्न असा वाटतो की महाराजांना विचारलं नाम कसं घ्यावं. पुन्हा म्हटले एकाग्रता. महाराज तर एकाग्रता म्हणजे कसं की जसं आपल्या नाकाशिवाय दुसरीकडून श्वास आपल्याला घेता येईल का. बाकी ते ऑक्सिजन लावते ती बी नाकावरच लावतात की नाही. बेंबीवर कुणी लावत नाही, कानावर कुणी लावत नाही, है की नाही. आणि तोंडाने घेतलेला आपला शुद्ध त्याला आज जात नाही. मग नाकाशिवाय जसं आपल्याला ऑक्सिजन सहजवरी घेता येत नाही, सोडता येत नाही, तसं महापुरुषाशिवाय कधीही एकाग्रता होत नाही. ते ऑक्सिजन सिलेंडर आहे. त्यांच्या संगतीत गेलो की नाही, त्यांच्या संगतीत राहिलो की नाही, की काही न करता एकाग्रता सुरू होते. मग एकाग्रता म्हणजे काय की नुसताच अर्जुनाला जसा जसा डोळा दिसत होता, बाकी मासा नाही, नुसताच डोळा दिसत होता, तसंच एक भगवन नाम किंवा एक मोक्ष ज्याला प्रिय झाला, बस त्याला ती एकाग्रता सुरू झाली. जसं एकलव्याबद्दल बी सांगितलं जातं आहे का नाही, की त्याने रक्त तर निघालं नाही पण आवाज बंद केला. आपल्याला सुद्धा तसंच होतं. आतून आपल्या माईक कुठली गोष्ट निघतच नाही. जी निघते ते सात्विक निघते आणि परहितार्थ निघते. ही एकाग्रतेची विशेषता आहे. दुसरं, एकाग्रता म्हणजे फक्त जी आपण काडी पेटवल्यानंतर ती वरच कशी जळते, फक्त वरच जाते की निलो, तसं तो फक्त वरचाच विचार करतो. माईक विचार करत नाही, काल्पनिक विचार करत नाही, संकल्पाचा विचार करत नाही, एक वरचाच विचार करतो. म्हणजे एक सत्याचाच विचार करतो. सत्यावरच विचारधारा अखंड चालणे हीच एकाग्रता आहे. बस एक सत्यप्रिय, बाकी काहीच नाही. पण राहावं लागतं याच उकिरड्यात, आहे का नाही, आणि याच लोकात. पण तरी बी
अखंड सत्य. मातीतूनच सोनं निघते, कोळशातूनच सोनं निघतंय, है की नाही? सोनाराच्यातून निघत नाही. तसं भगवंत म्हणतात कुणी फुलातून अत्तर काढले, है की नाही? फुलातून. अजून कशातून निघतात तर? हा, एक फुलातनं अत्तर निघतं आणि एक मातीतनं अत्तर निघतं. पण मातीतनं अत्तर काढणारे तसं ह्यांनी फरक केला. एक महापुरुष असे आहेत की सहज पार होऊन गेले, आणि एक महापुरुष असे आहेत की मातीत जाणाऱ्या लोकांना अत्तराचं जीवन दिलं आणि त्यांना पार केलं. त्यापैकी हे बी आहेत. मग ह्यांना माहित आहे की ह्यांनी काय केलं. रामाच्या पाठीमागं भाता आहे का नाही, तो आपण दिसतोय, खऱ्या अर्थानं तो भाता नाही, लोकांची निंदा टाकायची ती जागा आहे. म्हणून हे खूप असे दिव्य महात्मे जे झाले, त्यामुळं या सनातन संस्कृतीला इतकं मूल्य आलं की शेवटी भगवंतानं सुद्धा सांगितलं, पृथ्वी म्हणजे एवढंसं अंड आहे, एवढंसं अंड आहे, आणि त्यात अनेक ब्रह्मांड आहेत. पण एवढ्याशा अंड्याचे इतके भाग केले, आणि हे माझा आणि तू माझा करून आता इराण आणि अमेरिका आणि इस्रायल चाललंच का नाही? आता काय लाभ काय घडला येतून? काहीच नाही. आपला अहंकार पुष्ट करण्यासाठी हे सगळं चाललं. ह्याच्यात किती जीव निरपराध गेले, काय हरकत नाही. म्हणून ह्यांच्याकडून झालेलं पाप हे सार्वजनिक असतं, ठीक आहे ना? यांच्याकडून जे झालं पाप ते सार्वजनिक असतं. जसं नांगरताना एखाद्या वारुळात हजारो लाखो मुंग्या चिरडून जातात नांगरताना ट्रॅक्टर खाली, नाही का? लाखो कोरड्या. तसं ही चेंगराचेंगरी आहे कलियुगातली. त्यात भगवंतानं अजून संध्याकाळपर्यंत संधी दिलेली आहे रामनाम घ्यायची, नाही का? सकाळपर्यंत संधी दिलेली आहे रामनाम घ्यायची. असो, सारे एवढाच की हे नाम म्हणजे नाम नव्हे, कलियुगामध्ये तारक मंत्र आहे. कुठलाही तुम्हाला मिळालेला गुरुकडून मंत्र तो तारक मंत्र आहे. पण तो सिद्ध महापुरुषाकडून मिळाला असेल तर त्याच्यावर भगवंताने शिक्कामोर्तब केला असतो की ती पासपोर्ट बघितला, कुणाकडून आलाय? समर्थाच्याकडून. कुणाकडून आलाय? माऊलीच्याकडून. कुणाकडून आलाय? गोंदवलेकरांच्याकडून. कुणाकडून आलाय? बस. आणि मग तो पार केला जातो. सांगायचं असं की ह्या नामाचा आणि रूपाचा संबंध येऊ लागतो पुन्हा. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचं स्मरण केलं की त्याला नाव आहे, आणि सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला नाव आहे. जो भगवंत अनामी आहे त्याला बी एक नाव दिलेलं आहे. राम आहे, कृष्ण आहे. का? राम म्हणजे काय की ज्याचं नाव घेताच आत्मविश्रांती प्राप्त होते, निर्भयता येते. कृष्ण म्हणजे काय की ज्याचे एकदम आकर्षण, प्रेम निर्माण होतं. तसं आपल्या लीला भगवंतांनी इथं केल्या, त्या प्रकारचं नाव देत गेले आणि त्या प्रकारची प्राप्ती करत गेले. सार एवढाच की समर्थ जे कोणी या नामाची महिमा ज्यांना अनुभवली ते सगळे समर्थ झाले. असं कितीही जयघोष केला आणि कितीही सांगितलं मृत्यू लोकात, तरी सुद्धा ज्यावेळेस तो आपल्यापासून बाजूला होतो त्यावेळेस त्याच्यावर माया हवी होते. त्या मायेतून पुन्हा त्याला पार करण्यासाठी, त्या मायेतून पुन्हा त्याला बाजूला काढण्यासाठी भगवंताने एवढंच सांगितलं की ज्याला ह्या नामाचं प्रेम जडलेलं आहे त्याच्याशी अधूनमधून सहवास कर. म्हणजे हे नाम आणि प्रेम हे दोन जेव्हा एकत्र येतील तेव्हा तुझ्यावरचं जे अनिष्ट आहे ते टळत जाईल. म्हणून आपल्याला सांगितलं होतं की कुठे आमोशाला जा म्हणतात, कुठे पौर्णिमेला जा म्हणतात महापुरुषापाशी. त्याचं कारणच हे आहे. तिसरी गोष्ट, हे जे नाम घेतोय का नाही हे प्रारब्ध भोग सहन करण्याची एक ताकद देतं आणि नष्ट करण्याची बी ताकद देतं. तुका म्हणे भोग प्रारब्धाचे हरिकृपेचे नाश. कसलंही तीव्र, तरतीव्र किंवा मंद कुठल्याही प्रकारचं प्रारब्ध असो ते नाश करण्याचं सामर्थ्य आहे. मग ते फक्त आपली चूक काय होती, त्यात निष्ठा राहत नाही. काम झालं, नाम गेलं, ठीक आहे ना? आपली निष्ठा राहत नाही, आणि निष्ठा राहिली तर प्रेम झाल्याशिवाय राहत नाही, ठीक आहे ना? पण ती निष्ठा टिकवण्यासाठी पुन्हा काय होतं की कुणीतरी आपल्याला सांगतं तिकडे गेलो माझं काम झालं, तिकडे गेलो माझं काम झालं, तिकडे गेलो माझं काम झालं. मग हे देवदेवतापासून देवदेवताही बदलतो आणि
देवी देवता बी बदलतो आणि सत्पुरुष बी बदलतो आणि आपलं हाय ते बी घालवून बसतो. जय जय. म्हणून आपल्या पदरी जसा नवरा असेल तसा असेल आणि जशी बायको असेल तशी असेल. बरं, इतर साधनं करता 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 दिलेल्या गुरुमंत्रापासून बी बाजूला होतो आणि एक प्रकारचा नास्तिक म्हणूनच त्याला गुरुगीता शिवजी सांगतात पार्वतीला त्याची गती फार अधोगती आहे म्हटले. काय बोलू त्या जीवाबद्दल, त्याला अशा करोडो योनी आहेत पुढं म्हणले, लाखो योनीत पडलेले आहेत बस. म्हणजे त्याचं तर मला काय विचारच नव्हतं. का? शुद्ध गेली नाम गेलं. म्हणून पुन्हा पुन्हा शुद्धीवर राहण्यासाठी ही सलाईन आहे नाम. ठीक आहे ना. एक इंजेक्शन घेतलं का नाही, एक सलाईन लावली की माणसाला तरतरी येते, तसं नाम घेतलं की नाही की आपलं पाक सगळं धुवून जातं आणि तो शुद्ध होतं. आता मग प्रश्न असा पडतो की हे नाम घ्यायच्या आड काय येतं, तर आळस येतो, कामना येते, प्रमाद येतो, काय संग येतो, आहार येतो, हे जपा येतो. हे ज्याने जपलं का नाही त्याला उत्तम गती प्राप्त झाली. हे उत्तम गती म्हणजे नुसती गती नाही. जसं मागे सांगितलं बरं का, रेल्वेचा जर अधिकारी असला, ऑफिसर असला, तर त्याच्या कुटुंबाला बी रेल्वे फ्री असते. शुभांगी फ्री असते. मंत्री असला त्याच्या कुटुंबाला विमान फ्री असतं, त्याला मेडिकल फ्री असतं, असतंय ना. बस हे तसंच आहे. एक तरला त्याचं कुटुंब तरलं. आता काय करायचं, आपल्या आड काय येते ते बघायचं. काय येते आपल्या आड नाम घ्यायला, कोण येतंय का? नाही. काय येतंय का? नाही. मग काय येतंय? आपल्या आड आपणच पहिल्यांदा येतो, बाकी कोण येत नाही. आडकाठी जर काय असेल तर आपलीच आहे. नको त्याला आपण वेळ देतोय, नको तिथं जातोय, नको ते खातोय, नको ते बोलतोय आणि नको त्याचा संग करून प्रस्थान करतोय. आडकाठी आपलीच आपण आहोत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आडकाठी येते त्यावेळेस एवढंच करायचं, त्या दिवसात एक तरी सत्कर्म करा. सत्कर्म करा आणि अंतर्मुक्त धरा. पुन्हा ते नाम चालू होत आणि मग असं कळतं की नाम आणि भगवंत, नाम आणि भगवंत, भगवंतानी नाम, नाम आणि भगवंत, भगवंतानी नाम. म्हणजे राम म्हटलं की राम दिसतोय की नाही, आता लिहिला राम तरी दिसतोय राम, आणि बघितला राम तरी नाव आपोआप कळते याचं नाव राम आहे. नुसतं एकाचं मोरमुकुट काढलं आणि एकाला लावलं की लगी बदली होतोय का नाही. पण तरी बी फरक काय, फरक एवढा सांगितला. राम म्हणतात माझी नजर सरळ होती आणि कृष्ण म्हणतात माझी नजर वाकडी आहे. बस. का? सरळ नजरेत सुद्धा प्रेम आहे, पण सरळ नजरेत शांती आहे आणि वाकड्या नजरेत प्रेम आहे. की नाही. ते आजकाल आपण बघतोयच की नाही, लग्नात सुद्धा जरा माणूस वाकड्या नजरेने बघतोयच की नाही. जय जय राम. चल, शेवटची एक प्रभूंची गोष्ट सांगतो, तिथं पूर्णाहुती करतो. की हनुमंतरायाने विचारलं की प्रभू अनुसंधानासाठी काय करावं. अनुसंधान म्हणजे सारखं जसं हृदयाचे ठोके चाललेत की नाही, ऐकताय ना तुम्ही. हां, हृदयाचे असे ठोके चाललेत की नाही, आणि व्यवस्थित चाललेत. बीपी हाय नाही, बीपी लो नाही, तर ते ठोके जसे व्यवस्थित चाललेत तसं माझं नाम व्यवस्थित चाललंय हे मला कसं कळेल प्रभू. हनुमंतरायाने विचारलं मारुतीने भगवंतांना. भगवंत म्हटले अरे हे सगळं तू दुसऱ्यासाठी विचारतोयस, मला कळत नाही का? तू कोण आहेस मला माहित नाही का? पण ठीक आहे, उत्तम आहे. तर हे माझं नाम असं व्यवस्थित चाललंय अनुसंधान, हे मला कसं कळेल? तर त्यावेळेस भगवंताने 3 गोष्टी सांगितल्या की हे जे दिसतंय हे माझं नाही, हे दिसतोय ही मी नाही, दिसतंय हे माझं नाही, काय बघतोय हे मी नाही,
2 गोष्टी झाल्या. आणि तिसरं जे आहे म्हटले ते जसं आकाश डोक्यावर आहे की नाही, कुठेही जा डोक्यावर आकाश आहे, कुठेही जा. तसं कुठे जिकडे जाशील तिकडे एक मलाच जर नजरेनं पाहत असेल तर समजायचं अनुसंधान श्रेष्ठ आहे. अनुसंधान श्रेष्ठ. कुठेही पहा एक मीच दिसतोय, एक सत्यच दिसतोय, त्यावेळेस ती कली तुझ्यापासून निघून जाईल. म्हणून कली अतिशय श्रेष्ठ युग आहे. पण हे कुणाला? ज्याला मी पाहिजे त्याला, ज्याला माझं पाहिजे त्याला कली श्रेष्ठ नाही. का? हे माझं नव्हे, हे येणाऱ्या सर्वांचं आहे. आणि ते मी मायेच्या सुरक्षित ठेवलंय आणि माया त्याला जतन करते. म्हणून जुनी माणसं म्हणायची, थांब होऊ दे लगीन येऊ दे तुझी माया, मग तुला कळल. बस जय जय. ते आपली सगळं माया बघितलेलीच आहे नाही का, बऱ्यापैकी माया बघितलेली आहे आपण. तसं भगवंत म्हणते हे मायेनं जतन करून ठेवलेलं आहे आणि हे मी मायेच्या अधीन केलेलं आहे. म्हणून जो मायेच्या अधीन गेला त्याला पुन्हा पुन्हा यावं लागेल. जो माझ्या अधीन झाला तो फक्त श्रेष्ठ योगामध्येच त्याच्या इच्छेनं येईल. म्हणून हे अनुसंधान टिकवण्याची ही 3 गोष्टी सांगितल्या हनुमंतरायांना. आपल्याला सुद्धा शेवटी सांगताना भगवंत म्हणतात, पुन्हा एकदा सांगतो, कलियुगामध्ये माझा अवतार कुठे पाहायचा असेल तर महापुरुषात पहा. ज्या महापुरुषाला मी पचलेलो आहे आणि माझं नाम पचलेलं आहे तो साक्षात. म्हणून जयाचा जनी जन्म, म्हणजे तो अवतार मांडलाय. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. म्हणून महाराजांनी काय, समर्थांनी काय, प्रत्येक तुलसीनी काय, कबीरांनी काय, प्रत्येक महापुरुषाने सांगितलं आम्ही त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. एवढंच काय, तो आम्हाला भेटू नाही तर न भेटू, आम्हाला त्याची गरज नाही. का? तो भेटला की म्हणले रामनाम बंद होईल. तो भेटेल आणि निघून जाईल, पुन्हा काय करू मग. म्हणून त्याला सांगते, प्रेम टिकून धरायचं असेल तर तू भेटू नकोस. हे महापुरुषाने सांगितलंय. तू दर्शन देशील आणि जाशील. म्हणून तुला मागणं असं आहे की तू नको, तुझ्या नामाची गोडी दे, तुझ्या स्मृतीची गोडी दे, तुझ्या लिलेची गोडी दे आणि तुझ्या भक्तांची गोडी दे. या 4 गोडी मागितल्या महापुरुषांनी. बस. म्हणून आजचा जो रामजन्म अष्टमी आहे सगळीकडे साजरी झाली असेल, पण गुरु मुखातून आलंय तेच तुम्हाला मी सांगतोय की राम ही नवमी साजरी करणे, कृष्ण जन्माष्टमी साजरी करणे म्हणजे काय आहे तर ज्या नजरेनं प्रभूंनी या जगाकडे पाहिलं त्या नजरेनं आपण पाहणं, याचं नाव बस आहे रामनवमी. म्हणून ते कुणालाही नडले नाहीत. राम कुणालाही नडले नाहीत, पण जो नडला त्याला सोडले बी नाही. जय जय. अवधूत नंदन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वते पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जानकी जीवन स्मरण. जय जय राम. महारुद्र हनुमान की. राम राम.